एक महिना चर्चा साखरपुड्याची झाली, आता वर्षभर चर्चा मुलीच्या लग्नाची होणार. लग्नाचा खर्च कुणी केला, लग्न कसं झालं, या सगळ्या गोष्टींवर इंदोरीकर महाराज यांनी उत्तर देऊन टाकलेलं आहे. पण आता इंदोरीकर महाराज यांचे जावाई हे नेमकं काय करतात, त्यांचा व्यवसाय काय आहे, हे देखील प्रश्न कमेंटमध्ये विचारले जातात. तर मंडळी, त्याच प्रश्नांची उत्तरं शोधूया आणि इंदोरीकर महाराज यांचे जावई साहिल चिलप हे काय काम करतात, ते कुठले आहेत ते जाणून घेऊया. तर निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे जावई साहिल चिलप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यवसाय आहे आणि साहिल चिलप हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधले मूळचे रहिवासी आहेत. ते उच्च शिक्षित आहेत. गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे. त्यांचे वडील आणि त्यांचा वडिलोपार्जित हा ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय. त्यांच्या वडिलांचा जो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे तो प्रचंड मोठा असून त्यामध्ये कंटेनरचं शिपिंग आणि अशा इतर मोठमोठ्या शिपिंग्स या त्यांच्याकडे आहेत. ट्रान्सपोर्टचा त्यांचा व्यवसाय, अनेक वाहनं आहेत. एकंदरीतच काय, ते उद्योजक आहेत आणि श्रीमंत कुटुंबातील आहेत. तर साहिल चिलप इंदोरीकर महाराज यांचे जावई आहेत, यशस्वी उद्योजक आहेत. तर 3 मे 2026 रोजी ज्ञानेश्वरी इंदोरीकर महाराज यांची सुकन्या हिचा विवाह साहिल चिलप यांच्यासोबत झाला. ते मुंबईमधले बांधकाम क्षेत्रामधले व्यावसायिक आहेत. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. अनेक वाहनांचा ताफा त्यांच्याकडे आहे. ते उच्च शिक्षित आहेत आणि शेती आणि परंपरेशी नाळ जोडलेले आहेत. तर मंडळी, प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा विवाह 3 मे रोजी संपन्न झाला. साहिल चिलप हे पुण्यातील जुन्नर या ठिकाणचे मूळ रहिवासी असल्याची माहिती समोर येते. त्यांचे वडील हे ट्रान्सपोर्ट आणि बांधकाम व्यवसायामध्ये यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचं नाव आहे. बांधकाम व्यवसायाच्या निमित्ताने साहिल चिलप यांचे मुख्य कार्यक्षेत्र मुंबई आहे, जिथे त्यांचा मोठा व्यवसाय विस्तारलेला आहे. आणि ज्ञानेश्वरी जे इंदोरीकर महाराज देशमुख यांची सुकन्या आहे, ज्ञानेश्वरी यांच्याशी त्यांचा विवाह पार पडलेला आहे. एक मोठ्या उद्योजकाचा आणि आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वाच्या कन्येचा हा विवाह सोहळा महाराष्ट्राचंच नाही तर देशभराचं लक्ष वेधून घेणारा विवाह सोहळा ठरलेला आहे. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य कळवा. आवडली असेल तर शेअर करा.